नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीने सुरुवात। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची SIT चौकशी होणारच असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। जरांगे यांच्याशी देणं घेणं नाही, बोलविता धनी शोधला पाहिजे असं फडणवीसांनी म्हटलं आहे। मनोज जरांगे यांना रात्रीत उपोषणस्थळी परत आणणारे कोण असा सवाल फडणवीसांनी केला। कुणी दगडफेक करायला लावली हे आरोपींनी सांगितलं असं फडणवीस म्हणाले। तुम्ही लोकांच्या आया बहिणी काढणार का असा सवालच फडणवीसांनी जरांगे यांना केला आणि विधानसभेमध्ये फडणवीस या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले। कोणासोबत फोटो निघतात त्यांचे, कोण सोबत दिसतात त्यांच्या, कोणाचे कार्यकर्ते म्हणत आहेत, कुठला पैसा येतोय, येत आहे साहेब, सगळं येत आहे। शेवटी या गोष्टी लपत नाहीत, एक एक गोष्ट बाहेर येते, ती येणारच आहे। आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगतो की अशा प्रकारे अध्यक्ष महोदय, कोणी जर कोणाची आयमाय काढणार असेल तर या सभागृहाकडून अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो, आडेवेडे न घेता असं असतं तर तसं, जसं असतं तर तसं, असं घडलं असं तसं, असं नाही। तुमच्याबद्दल असं घडलं ना, हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूने, ताकदीने उभा राहील। त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण SIT सांगितली आहे, SIT तयार होईलच, पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही। त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढणार। जी स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली, काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं, तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं, नाही, लाठीचार्ज महत्वाचा आहेच, त्याच्यामुळे झालंच असेल, पण का झाला लाठीचार्ज? आता हे षडयंत्र बाहेर येत आहे, आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत, त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत। अध्यक्ष महोदय, कोणाकडे बैठक झाली ते सांगतात, मी नाही सांगत आहे, आरोपी सांगतात। आता आरोपी सांगतात की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा। पोलीस आपले नाही आहेत, आपले पोलीस नाही आहेत।